कालपासून पावसाची संततधार आहे, त्यामुळं यापूर्वीच धोकादायक घोषित केलेल्या इमारतीचा काही भाग जो रस्त्याकडे तोंड करून होता तो छज्जा कोसळला आणि त्यामुळं त्या घरामध्ये त्या इमारतीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासंदर्भातली आणि आयुक्त महोदयांचे जे निर्देश आहेत त्या निर्देशाप्रमाणे आमचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आमचे कार्यकारी अभियंता आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत। लोकांना विनंती केल्यानंतर लोकांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य केलं आणि ते आता त्यांचं सगळं जे साहित्य मौल्यवान आहे ते त्यांच्यासोबत घेऊन जातील आणि महापालिका त्यांना काही दिवसामध्ये पर्यायी व्यवस्था उपलब्ध आम्ही करून द्यायचा प्रयत्न करतो आहे। एकूण किती घरं आहेत? साधारणतः 75 घरं आहेत, त्यातली काही बंद असतील कदाचित, ते आणखी वर जाऊन आम्ही पूर्ण ते मोजदाद करतो आहे। त्यासोबतच आयुक्त महोदयांचे जे निर्देश आहेत की संबंधिताला भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ द्या, जेणेकरून तो त्यांचा मानसिक आधाराचा भाग आहे तोही त्यांना तात्काळ उपलब्ध मी आज करून देतो आहे। तशा सूचनाही सहाय्यक आयुक्त प्रभागाचे दिलेल्या आहेत। नाही, असं कोणी जखमी वगैरे काही नाही, काही नाही, कुठलाही जखमी वगैरे सुदैवानं काही प्रकार झालेला नाही। तो अनुचित प्रकार होण्यापूर्वीच एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून या ठिकाणचं आम्ही स्थलांतर करण्यासाठी संबंधिताला सूचना दिलेल्या आहे।